पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आधी वाटायचं कशी आहे ही वल्ली, कसा संसार निभावेल माझ्या सच्चूचा। आता काय अवस्था करून घेतली आहे हिनं। चूक हिचीच असली ना तरी या पोरीवर राग तरी कसा धरायचा। सचिनवर किती जीव आहे हिचा। आता वाटते देवानं दया येऊन का होईना सचिनला थोडी सद्बुद्धी द्यावी आणि हिच्याकडे परत पाठवावं। डबा आम्ही दोघं जाणार आहोत ऑफिसला। 2 डबे दे। बायको आहे तुमची, त्या नात्याने मी तुम्हाला डबा दिलाय। हिची नोकर नाही आहे हिच्यासाठी राबायला। काय करताय तुम्ही? बघ रिया मॅडम जेवणार नसतील तर मलाही जाणार नाही जेवण, त्यामुळे द्यायचे असतील तर 2 डबे दे, नाही तर नको दिवस। आम्ही बघतो बाहेर काहीतरी। जाणार नाही? काय बोलताय तुम्ही? तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली अन्न उतरत नाही आणि काय जादू केले या बाईने। थँक्यू वल्ली, किती स्वीट आहे, तू माझ्यासाठी डब्बा केला। थँक्यू। जाऊया? सचिन काय तू मावशीला न सांगता जातोय? मावशी आम्ही ऑफिसला जातोय, संध्याकाळी भेटू। येतो आम्ही। काय झालं? घरचे नाहीत म्हणून तू परत रिॲक्ट करायला सुरू केला? सच्ची तू केवढा चाइल्डिश वागतोयस। सौरभ, हा बोल रे। काय करतेस? काय नाही रे बाबा, आवरावरे करते। असा का आवाज येतोय? आवाज बदललाय तुझा? तू कशाला नाही ते प्रश्न विचारतोस, चौकशा करतोस? इथे घरात माणसं आणतात कोणी कोणी,
आपल्या आयुष्याबद्दल निर्णय घेतात त्याबद्दल मला कोणी काही विचारत नाही, सांगत नाही. तुला कशाला नसते प्रश्न? बाप रे, खूप चिडलीस, खूप वैतागलीस. मी कशाला कोणावर वैतागू? इथे रोज मरे त्याला कोण रडे असं झालंय. जाऊ दे, मला न या सगळ्या परिस्थितीशी असं जुळवून घ्यायला हवं. बरं ते जाऊ दे, मरू दे. मला सांग, तू कसा का आता फोन केला? तुला कामाला नाही का जायचं? नाही, ऑफिस नाही आज. हो का? अरे मग तू इकडे ये ना, बरं वाटेल रे मला. अगं नाही, ऑफिस नाही म्हणजे ऑफिसला जायचं नाही, पण ऑफिसच्या कामासाठी मला जळगावला जायचंय. हे काय आता जस्ट तयारच व्हायला चाललो होतो. हो का? बर बाबा, नको नको, उगीच कामात हाय गय, नको जा. मी तयार व्हायला चाललो असलो तरी मी तयार होऊन आधी तुझ्याकडे येणार आहे, तुला भेटणार आहे आणि मग तिकडनं पुढे जळगावला जाणार आहे. हे बघ, कशाला तू उगीच धावाधाव करतोस? तू काही इकडे येऊ नको. हे बघ, ते सचिन वल्लीचं जे काय चाललंय ना, त्यांचं ते बघून घेतील. उगाच विकतचं दुखणं आहे ते. तू उगाच त्यांच्या भानगडीत पडू नको. बरोबर आहे तुझं, पण अरे सौरभा, तू तरी ऐक रे बाळा माझं. अगं नाही, मला आप्पांशी बोलायचं होतं. नाही, हे बघ, त्यांना सुद्धा तू फोन कर, त्यांच्याशी फोनवरच बोल. बर, ठीक आहे. आणि हो, मी जळगावला जातोय, पण अनामिका तिकडे येते राहायला. ती वाड्यात राहणार आहे तुझ्या बरोबर. खरंच गुणी पोर आहे रे ते. तू नसलास ना तरी मला तिचा आधार वाटतो रे. बरं ऐक, सगळ्यात महत्वाचं, औषधाच्या वेळा चुकवायच्या नाहीत, गोळ्या नियमित घ्यायच्या. काहीही झालं मावशी तरी जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाहीत, नियमित जेवण करायचं, कळलंय? अरे बाबा, मी घेते, औषधं घेते, गोळ्या घेते. हे बघ, तू इथे आला नाहीस ना तरी सतत तुझे फोन येत राहणार. मावशी काय करतेस? गोळ्या घेतल्यास का? औषध घेतलंस का? कशाला उगीच? तुला एवढा त्रास होत असेल ना माझ्या फोनचा, तर उचलत जाऊ नको माझा फोन, कळलं का? नाही रे बाळा, मला नाही रे त्रास होत तुझ्या फोनचा. बरं वाटतं रे तुझा आवाज ऐकून. मावशी, तूच शिकवलंस ना आम्हाला, परिस्थिती कितीही बिकट असली तरी परिस्थिती आयुष्यभर एकसारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. सौरभा, कोडी सुटतात. तुझंच वाक्य आहे ना. हो. हे कोडे सुटणार मावशी, नको काळजी करूस. मी आहे ना. बरं चल बाळा, आता ठेवू का फोन? अजून खूप आवरावर करायचे रे बाबा मला. बाय. ठेवते. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्याही आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. 1 2 3. चुकून पिस्तुलांची अदलाबदल झाली ना तर तूच मरशी. वेगळ्या रंगाचं हे बघ, हे काळं खरं माझं, हे मी बायकोला देणार आहे. आणि हे सिल्वर खोटं, हे माझ्याकडे असणार आहे. राधे, काय असतं ग सारखं त्या फोन मध्ये? एवढं असतं नाही, एवढं आहे. अगं, माझ्या मैत्रिणीने एक कमाल ट्रेलर पोस्ट केलाय. मराठी कॉमेडी थ्रिलर. कॅन यू बिलीव्ह इट? अरे वा, किती छान. कुठली फिल्म आहे? वाळवी. 13 जानेवारीला रिलीज होते. बर, बघ ना तू पण. अगं थांब राधा, मला गाडी थांबवू दे. हा, ज्या दिवशी तुमचं ठरेल की उद्या आत्महत्या करायची, उद्या परत तुझं क्लीन. तू आत आल्या आल्या लगेच तू कॉस्ट्युम सॅट, मग मागच्या खिडकीतून बाहेर. लोकांसाठी तू माझ्या क्लिनिकमध्ये, पण प्रत्यक्षात तुझ्या घरी. आमचं शेवटचं बोलणं, चिठ्ठ्या लिहिणं. प्रॅक्टिस एकदम परफेक्ट झाली पाहिजे यार, नाहीतर नको करायला. लय बायको आत्महत्या करायला तयार झाली. आत्महत्या करायला तयार झाली बायको परत मिळणार नाही. लवकर आहे माझ्याकडे. तुम्ही कोण? विषय माहितीये तुम्हाला, निघा लवकर, वेळ कमी आहे. म्हणूनच म्हणते मम्मा, प्लीज बघायला जायचं का? नीलला पण फोन करून बोलवते. फर्स्ट डे फर्स्ट शोला जाऊ.
तुम्ही मला तुमच्या कुठल्या प्लॅन मध्ये इन्क्लूड नका करू. पट्या आला ना पुण्यात की मी जाईन त्याच्या बरोबर. बरं फाईन. बरं तुला कुठे सोडू? तू वाड्यापाशी चाललीस ना? मग इथेच सोड मला. नीला फोन करून बोलून घेते. बरं इथे साईडला. थँक्यू. सांभाळून जा. येस. ए राधे, तुला काम सांगितलं होतं मी एक अर्जंट, ते तरी लक्षात आहे का? की अशीच नादात गेली असं. बरं झालं अनामिका तू इथं राहायला आलीस, खूप बरं वाटलं. मला एकटीला तिथे आमच्या घरी कुठे करमतंय मावशी, आणि मला आवडतं इथे तुम्हा सगळ्यांबरोबर राहायला. आणि तेवढाच आम्हालाही आधार होतो हो. सध्या जे काही इथे चाललंय ना ते अजिबात बघवत नाही हो. वल्लीच्या चुकीची फार मोठी शिक्षा तिला भोगायला लागतीये. आता पुन्हा काही झालंय का? नाही, कारण वल्ली जरा चिडलेली वाटली. अगं इथे सतत काही ना काहीतरी सुरूच असतं. आता वादावादी झाली. सचिन रियाची? नाही ग, ते दोघं जण अगदी राजा राणीसारखे राहतात. आता सचिननं रियासाठी वल्लीकडे डबा मागितला. आता नवीन संसार सुरू झाल्यासारखा आधीच वागतोय, त्यात आता आणखी डबा कशाला मागायचा? त्यात वल्ली नाही देत म्हणाली. झालं, लगेच चिडले, त्यांची वादावादी सुरू झाली. मग बरंच झालं मी इथे आले ते. निदान सचिनला थोडा धाक राहील ना, की मी लगेच सगळं सौरभला सांगेन. आणि तसं झालं तर फार बरं होईल हो. वल्लीचा चेहरा बघवत नाहीये. मला तर आता भीतीच वाटायला लागली सगळ्याची. ते सचिन आणि रिया वेगळेच वागतात आणि ही वल्ली तिची तर आणखीन तरा वेगळीच. कधी तिचं डोकं फिरेल काही सांगता येत नाही. अगं घे ना फोन, आपण नंतर बोलू. नाही, राधाचाच आहे ना, बोलते नंतर तिच्याशी. बरं मी निघते आता कामाला जायला. हो सुनबाई. अप्पा संध्याकाळी काम आटपलं की येते ना लवकर घरी. वल्ली कुठे? आतमध्ये. तिला जरा भेटून येते जायच्या आधी. वल्ली, ते रियाचं डबा प्रकरण कळलंय मला मावशींकडून. तू का नाही म्हणालीस रियाला डबा द्यायला? तुम्ही काय करायला हवं होतं होणार जाऊ बाई? मी नोकर आहे का तिची? त्या बाईने माझ्या वल्ली, सचिन जे करतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे. थोडा शांतपणे विचार कर. हे असं वागून तू सचिनला तुझ्यावर फक्त रागावण्याची संधी देतीये सगळं. मग काय करू मी? त्यांना मनासारखं वागू देऊ का? त्या दोघांनाही रोज माझ्या डोळ्यासमोर असंच बघत राहू का? त्यांची सेवा करू का होणार जाऊ बाई? हे बोलणं ना फार सोपं आहे. मला माहिती त्या दोघांनाही एकत्र बघून मला किती त्रास होतोय. मला कळतंय वल्ली, पण हे बघ, असा आताताईपणा करून काय होणार आहे? तुला हवंय ना की सचिननी तुझ्याकडे परत यावं. मग त्याच्यासाठी नीट वागायला हवं ना. त्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपण वल्लीला गमावून फार मोठी चूक केली आहे, हो की नाही? चिडून काही नाही होणार आहे वल्ली. वल्लीनी जर वागणं बदललं नाही तर परिस्थिती बदलणं फार कठीण आहे. अशी हसू कशी शकतेस? अरे नाही तर काय करू मी? तुला एक इथे हक्काची गर्लफ्रेंड असताना तुला गावभर लग्नासाठी मुलींना शोधत हिंडायचं. मुलींना नाही, मुलीला. मागच्या वेळेला एक पाहायला गेला होतास, आता अजून एक. सो झालं किती? सो मुलींना हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे. आता काय तुझा? माझा मुद्दा असा आहे
की रागवल्यावर तू खूपच क्यूट दिसतोस. आता काय सांगू मी. हे बघ, एकतर तुझी गर्लफ्रेंड जिवंत आहे हे तुला आठवतंय ना. बर, घरच्यांनी जिचं स्थळ आणलंय त्या मुलीला तू इथे माझ्या घरी बोलवलंयस. दाद द्याविषयी वाटते तुझ्या कॉन्फिडन्सला. क्या बात आहे. तुला आठवतंय ना, मागच्या वेळेला एका मुलीला चोरून भेटायला गेलो होतो. कसली फाडफाड बोलली होतीस मला. तुला सगळं माहिती असलेलंच बरं. एक्सक्यूज मी. हा, नील आहेत का? तुम्ही कोण? मी गौरी. ओ गौरी, हाय. बस ना, बस बस. नील आहेत ना? आहेत आहेत आहेत. नील आहात का? हा, कसे आहात नील? कसे आहात? अगं हा एकच नील आहे. तुम्ही जोक करताय ना? जोक करते मी. जोक करते. बघ आला नील. बस ना नील, ये. आम्ही आत्ताच तुझ्याबद्दल बोलत होतो. एवढं कौतुक करत होता माहितीये. ईश्वर, काहीतरीच काय. तशी फारशी ओळख नाही माझी यांच्याशी. हो ना? हो 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 हो. मग आत्ता बोलून घ्या ना, म्हणजे कसं छान ओळख वाढेल तुमची. तुला जरा तरी सिरियसनेस आहे का? ऑब्विसली सिरियसनेस आहे. बघ मी किती सिरियसली ऐकते तुमचं. बोला प्लीज. ऐक ना गौरी, आपण जळगावलाच भेटलो असतो ना आई नाना असताना. तू अचानक कशी आलीस? म्हणजे काही स्पेशल? अहो, असं काय करताय. तुमच्या आई नानांना भेटेनच हो मी, पण माझी आई म्हणाली की सुपारी फुटायची तेव्हा फुटेल. पण आता तुम्ही दोघे पुण्यातच आहात तर अंगठ्या बघून घ्या एकदा, म्हणून आली ना मी. हो, हां, अंगठी. बरोबर, अंगठी बघायची ना. ऐकलं का राधा? अंगठी बघायची. ऐकलं ना. गौरी, तुला सांगते, पुण्यामध्ये खूप सुंदर अंगठ्यांचं कलेक्शन मिळतं. गुड चॉईस. हो का? एंगेजमेंटच्या अंगठ्यांचे छान कलेक्शन्स आहेत का? करेक्ट, एंगेजमेंटच्या अंगठ्यांचे. मी तुला मस्त दुकानं सांगते, तिथे जा, एन्जॉय करा. मी पण येते. नाही, नको. कशाला नको? आम्ही जाऊ आणि आम्ही चहा कॉफी प्यायला पण जाऊ. छान चर्चा करू, निवांत बसू. आणि माझ्याकडे बाईक आहे ना, डबल सीट जाऊ. डबल सीट? सो क्यूट. किती गोड लागते ना. म्हणजे तू तुझी सवयच आहे ना अशी. असं अहो जाऊ म्हणजे. निघूया का आपण? हो. बाय. सावकाश जाओ नील. हे सगळं नीट ठेवा मॅडम. आणि एकही गोष्टी तुटली नाही पाहिजे. खूप फ्रजाईल गोष्टी हे सगळं. हो मॅडम. बाकी हा, आता घेऊन या आणि मी जसं सांगते ना तसं सगळं ठेवा. हो मॅडम. हे काय चाललंय? रिया मॅडमच्या कॅबिनमध्ये बसणार सचिन. वा, आधी तर लंच टाइम पुरता एकत्र असायचे आणि आता तर सगळा वेळ एकत्र बसणार आहे. हो ना. बंद दाराच्या आतमध्ये काय घडतंय ते आपल्याला कुठे कळत आहे. मजा आहे बुवा यांची. नशीबवान आहे सचिन. पिऊन म्हणून आला होता आणि आता तर काय रिया मॅडमच्या केबिनमध्येच जागा मिळाली. हे सगळं फाईल्स घेऊन जा आणि हे लॅपटॉप पण. आराम आता. हो मॅडम. सचिन, काय? चल ये लवकर ये. बघ मी किती सुंदर पद्धतीने तुझा टेबल रेडी केलाय. ये. हे बघ. मॅडम, हे सगळं काय करताय? मी ऐकतोय ना सगळं तुमचं. तुम्हाला वाड्यात घेऊन गेलो, तुम्ही म्हणताय तसं करतोय, राहतोय ना तुमच्यासोबत. मग आता बास ना. कसं बस करू? मला सतत तू माझ्या जवळपास हवंय असं वाटतं. म्हणजे असं पाहिजे मला. पण मला नको आहात ना तुम्ही. तुमच्यामुळे फॅमिली लाईफ खराब झाली आहे माझी आणि आता प्रोफेशनल लाईफ पण खराब होती. प्रोफेशनल लाईफ? अरे बापरे, खूप मोठा शब्द वापरलायस रे तू सचिन.
पण प्रोफेशनल लाईफ याचा अर्थ सुद्धा माहिती आहे का रे तुला? कारण याआधी 10-12 नोकऱ्यामधून तुला काढलं गेलंय, तुला रिजेक्ट केलं गेलंय, त्याच्यानंतर तुला इथे जॉब मिळालाय, तेही पिऊन म्हणून. आठवतं ना तुला? माझ्यामुळे तू वरती आलाय, माझ्यामुळे तुला लोक रिस्पेक्ट देत आहेत आणि आज जे काही तू आहे ना ते माझ्यामुळे. आणि तुमच्यामुळे टोमणे खावे लागतात त्याचं काय? अच्छा, सगळ्यांना माहिती आहे माझं लग्न झालंय, तरी सुद्धा तुम्ही माझ्या असं जवळ करता. इतकी घाणेरडी इमेज झाली माझी माहिती आहे ऑफिसमध्ये. इमेज? कोणती इमेज आणि कसली इमेज? तुझं काहीच इमेज कधीच नव्हता सचिन. तुझी बायको वर तोंड करून या ऑफिसमध्ये सारखे सारखे यायचे, लोक हसायचे तुझ्यावर, आणि तू इमेजची गोष्ट बोलते माझ्याशी. इनफॅक्ट तू आता माझ्या कॅबिनमध्ये आलाय म्हणून जे काही लोक बघतात ना ते तुला रिस्पेक्ट देते, आणि त्यांना कळालं की तू माझ्या बरोबर आहे तर त्यांना रिस्पेक्ट द्यावाच लागणार. म्हणजे